तर मुंबईकरांचा जीव स्वस्त झालाय का असा आता सवाल विचारला जातोय। पावसाळ्याआधी जी कामं पूर्ण होणं अपेक्षित होतं ती कामं मात्र अद्यापही अपूर्ण आहेत। काही कामं पावसाळ्यामध्ये केली जात आहेत आणि त्याचा फटका मुंबईकरांना बसतोय। मुंबईकरांच्या जीवावर हे सगळं बेततंय। आणि आपल्यासोबत मनसे यशवंत किलेदार जोडले गेलेले आहेत। यशवंतजी, मानहोलचा मुद्दा हा तुम्ही कायमच सभागृहामध्ये मांडलेला आहे, सत्ताधाऱ्यांसमोर मांडलेला आहे, मात्र त्यावर कोणतीच कारवाई होत नाही, कंत्राटदारांवर कारवाई केली जात नाही असं तुम्ही स्वतः सांगितलेलं होतं। आज साकीनाकामध्ये पुन्हा एकदा अशीच घटना घडली, मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडलेला आहे। अहो तो पडलेला बिचारा गेला, हाकना बळी गेला हो त्यांचा। आम्ही वारंवार सांगितलंय की नालेसफाई होत नाही, नालेसफाई होत नाही, तुमचे ड्रेनेज लाईन साफ होत नाहीत, तुमच्या स्ट्रॉंग वॉटर लाईन साफ होत नाहीत। वारंवार आम्ही पुराव्यांशी फोटो सकट, व्हिडिओ सकट दाखवलेलं आहे, सभागृहातही आम्ही बोललेलो आहोत। परंतु हे प्रशासन इतकं मुजोरी झालेलं आहे, 4 वर्षात प्रशासकीय राजवटीत त्यांना इतका मुजोरपणा आलेला आहे ना की तो मुजरपणा घालवायचं काम सत्ताधाऱ्यांनी करायला हवं। सत्ताधाऱ्यांकडे देखील आम्ही बोलून पण सत्ताधाऱ्यांना सत्ताच हाताळता येत नाहीये। ते हतबल झालेल्यासारखे दिसतात, मला कुठेतरी भांबावलेल्या परिस्थितीत दिसत आहेत। असं असताना जर विरोधक तुम्हाला काही गोष्टी सांगतात तर तुम्ही गांभीर्याने घ्यायला हवं। विरोधकांना फक्त विरोधक म्हणून न बघता त्यांनी सांगितलेल्या गोष्टी गांभीर्याने घ्यायला हव्यात। हे घेतच नाही, करायचं काय? अहो आज तो मनुष्य गेला, मला सांगा पावसाळ्यामध्ये तुम्ही जर एक काम करता तर मॅनहोल उघडं ठेवताय, त्याला बॅरिकेटिंग नको लावायला। तुमचा एक माणूस तिथे उभा असला पाहिजे, त्याला ते रिफ्लेक्टर जॅकेट घातलेलं असलं पाहिजे। हे कोण, या कुठल्याच गोष्टी तुम्ही बघत नाही, काही होत नाहीये। पुन्हा तुम्ही रस्त्यावर सेम प्रकार परवा जो झाड पडला, तो मुलगा बिचारा विद्यार्थी गेला, दगावला। मला सांगा रस्त्यांची कामं करत असताना कुठला अभियंता तिकडे जातो का हो? कॉन्ट्रॅक्टरवर सगळं सोडून देता तुम्ही। तर मग कॉन्ट्रॅक्टर तो हरित लवादाचे जे काही नॉर्म्स आहेत किंवा कोर्टाने दिलेले जे नॉर्म्स आहेत झाडांच्या बाबतीतले, तो फॉलो करतोय की नाही करतोय हे कोणी पाहायचं? हे अभियंत्याचं काम आहे ना। अहो तुम्ही एकदा कॉन्ट्रॅक्ट दिली तर तिकडे ढुंकून बघत पण नाही आणि ती मुळं तोडतात तुम्ही, मग झाडं कमकुवत होतात, त्यांचा पाया कमकुवत होतो, मग ती अंग सोडून देतात। पावसाच्या दिवसात अशी झाडं, आणि हे प्रकार आता हे सिमेंटचे रस्ते झाल्यापासून झाडं पडण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। मग याच दक्षता कोणी घ्यायला हवी? प्रशासन म्हणून प्रशासनाने ते घ्यायलाच हवी। परत सत्ताधाऱ्यांची पण नैतिक जबाबदारी ना या सगळ्या गोष्टींची। आम्ही ओरडून बोंबलून बोलतो पण ह्याचं गांभीर्यच नाहीये। लोकांच्या हाकनात बळी जात आहेत, रोज दिवसा 8 बळी जायला लागलेत। डॉक्टर अमरापूरकरांची एक ताजी घटना 2-3 वर्षापूर्वीची आहे। एवढे मोठे तज्ञ डॉक्टर सुद्धा मॅनहोल मधूनच गेले ना। मग तुम्ही तेव्हा जाळ्या लावणार होतात, कुठे गेल्या तुम्ही? जाळ्या का नाही लावल्यात? बरेच प्रश्न आहेत, याची उत्तर सत्ताधाऱ्याने द्यायला पाहिजे। त्यांनी जबाबदारी धरून चौकशी करू आणि मग नंतर चौकशी आणती त्याच्यावर मग अधिकाऱ्यावर आम्ही कारवाई करू। ही काही उत्तर हे प्रकार काही यंदा झालेत का? हे कित्येक वर्ष होतात तुम्ही टिपिकल तीच उत्तरं देत आहेत। प्रशासन आणि सत्ताधारी टिपिकल तीच उत्तरं देत आहेत की बाबा ही घटना ही यंदा झालेली नाही, या अगोदरही झालेली आहेत, म्हणजे या घटना वारंवार होत आहेत। मग तुम्हाला कायमस्वरूपी त्याच्यावर उपाय नको काढायला का? आणि कोर्ट सुद्धा तुम्हाला डायरेक्शन देतं, हरित लवाद डायरेक्शन देतं, सगळे लोक अथॉरिटीज तुम्हाला डायरेक्शन देतात, डायरेक्शन सुद्धा तुम्ही फॉलो करत नाही। एवढा मुजरपणा आलेला आहे आपल्याकडे। आणि हा मुजरपणा जर तो चेपायचा असेल, तो मुळातून काढून टाकायचा असेल तर सत्ताधाऱ्यांना कठोर व्हायला पाहिजे। सत्ताधाऱ्यांना काही ह्या गोष्टी जमतच नाहीयेत, त्यामुळे सत्ताधाऱ्यांची देखील तेवढीच नैतिक जबाबदारी या सगळ्या घटनांच्या मागे। यशवंतजी, खरं तर मुद्दा हाच आहे की प्रशासनाकडून सांगितलं जातं की कारवाई केली जाईल, मात्र फक्त कारवाई ही उपाययोजना नाहीये, त्यावर ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी।